आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड सर सोबत आहेत. सर काय सांगाल, 5 वर्षानंतर दिशा सालेन प्रकरण बाहेर येतं, त्यांच्या आईवडील कोर्टात जातात आणि आदित्य ठाकरेवरती याचिकेतून आरोप करतात. तुम्ही कसं या याचिकेकडे बघता? संजय राऊतांनी आरोप केला की 5 वर्षानंतर ते प्रकरण बाहेर येत आहे, कदाचित आत्ता त्यांच्यावरती कोणतरी दबाव असेल याचिका करण्यासाठी. तो त्या फॅमिलीचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्या प्रकारामध्ये CIDने पूर्णपणे सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अँगल दिसत नाही. 14व्या माळ्यावरून पडून तिचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे कॉमस्कोरनुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एखाद्या प्रकरणामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या शासनाच्या आहेत त्या अशा प्रकारचा रिपोर्ट देतात, त्यामुळे कोणावरही चिखलफेक करणं किंवा कोणाला फसवणं मला तर योग्य वाटत नाही. मग आता आदित्य ठाकरेवरती जो आरोप झाला याचिकेतनं, तो योग्य असं वाटतं तुम्हाला? आता ज्यावेळेला पोलीस यंत्रणांनी त्यांना सगळ्यात क्लीन शीट दिली आहे, तर मला वाटतं हायकोर्टाला याचिकेतून फार काही वेगळं बाहेर पडणार नाही. मात्र आता असं देखील म्हटलं जातं आहे की औरंगजेब हे प्रकरण सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी आलं म्हणून कुठेतरी दिशा सालेन प्रकरण बाहेर काढलेलं आहे. याकडे कसं बघता? कोण म्हणते औरंगजेबाचं प्रकरण सरकारच्या अंगाशी आलं? अजिबात नाही आलं सरकारच्या अंगात. संजय राऊत असंच म्हणतात की औरंगजेबाचं प्रकरण कबर. बोलतो म्हणजे काय महाराष्ट्र बोलतोय का? त्याची अवकात काय आहे? 4 भिंतीच्या आत बकबक करणारा माणूस आहे तो, नालायकासारखी. त्यामुळे त्याच्या बोलण्याला कोण महत्त्व देतं एवढं? औरंगजेब हे प्रकरण एका विषयाचं नाही आहे, हे शिवप्रेमींची देशभक्तांची भावना आहे. त्याच्यामुळे तो कोणा सरकारचा विषय नाही, तो जनतेचा आहे. तुम्हाला असं काय वाटतं की मग दिशा सालेनच्या आईवडिलांनी काय याचिका केली असेल एवढ्या 5 वर्षानंतर शांत बसल्या? त्यांना जो संशय आहे किंवा त्यांना पोलीस यंत्रणाच्या रिपोर्टवर विश्वास नसावा, परत एकदा त्यांनी हायकोर्टाच्या माध्यमातून काय आता CID सारखी सगळ्यात मोठी यंत्रणा आपल्या भारत सरकारची आहे किंवा महाराष्ट्राची आहे आणि एवढ्या मोठ्या यंत्रणेने ज्यावेळेला तपास केल्यानंतर तपासात काही दिसून आलं नाही, त्या तपास यंत्रणेवर त्यांना विश्वास नसावा. मात्र तुमच्याच सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहेत नितेश राणे, त्यांनी देखील वारंवार आदित्य ठाकरेंवरती आरोप केलेला आहे. ते म्हणतात की मी आधीपासूनच सांगत आलेलो आहे, आता मात्र पुन्हा या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. मग नितेश राणे साहेबांना ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी मोठ्या राणे साहेबांसोबत छळ केलेला होता, त्यांना अटक केली, जेवत्यात आठवून उठवलं, त्याच्यामुळे ते तर सोडणार नाही संधी मिळाल्यावर. म्हणजे ते मुद्दामून टीका करतात का? त्यांचा वैयक्तिक विषय आहे तो. खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद सर, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.